मित्रांनो, समजा मी तुम्हाला विचारलं जगातील सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर कोण, तुमच्या डोळ्यासमोर एकच नाव येईल, वॉरेन बफेट. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या माणसाने स्वतः शेअर्स निवडून अब्जावधी कमावले, तोच माणूस आपल्याला शेअर्स न निवडण्याचा सल्ला देतोय. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. बफे म्हणतात, सामान्य माणसाने स्वतः शेअर शोधण्याच्या भानगडीत पडू नये. शेअर शोधायचे नाहीत, मग पैसे लावायचे कुठे? तर याचं उत्तर आहे इंडेक्स फंड. बफे यांचा इंडेक्स फंडावरती इतका विश्वास का आहे? यासाठी त्यांनी 2007 मध्ये एक ऐतिहासिक पैज लावली होती, पूर्ण $1 मिलियन पैज. त्यांनी वॉल स्ट्रीटच्या मोठ्या मोठ्या फंड मॅनेजर्सला चॅलेंज दिलं. बफे म्हणाले, पुढील 10 वर्षात तुमचा हा महागडा फंड आहे ना, तो एका साध्या स्वस्त इंडेक्स फंडाला हरू शकणार नाही. 10 वर्षानंतर पाहिलं तेव्हा कळालं, निकाल असा लागला होता, त्या सर्व अलिशान फंडांची कामगिरी ही एका साध्या इंडेक्स फंड पेक्षा पण खूप कमी होती. अशाने बफे यांनी ही पैज आरामात जिंकली. बफे सांगतात, तो हा इंडेक्स फंड हा नक्की म्हणजे काय ते पाहूया. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर इंडेक्स म्हणजे एक बास्केट आहे, शेअर्सचा बास्केट. समजा तुम्ही निफ्टी 50 इंडेक्स घेतला तर याचा अर्थ असा की भारताच्या टॉप 50 कंपन्यांमध्ये एकाच वेळी गुंतवणूक केली आहे. मग या निफ्टी 50च्या टॉप 50 कंपन्यांमध्ये रिलायन्स येते, TCS येते, HDFC बँक येते. अशाने तुम्हाला एक एक शेअर शोधण्याची गरज नाही. मार्केट जसं वर जाईल तसा तुमचा पैसा वाढेल. मार्केट म्हणजे काय, ते इंडेक्स असतो. मार्केट जसा वर जातो तसा इंडेक्स हा वाढत असतो, आणि इंडेक्स वाढला तर तुमचा पैसाही वाढेल. मार्केट म्हणजेच इंडेक्स असतो. मग त्याच्यासोबत जायला वेगळं कशाला हवंय? सर्वच म्युच्युअल फंड हे इंडेक्सला बीट करण्याच्या मागे धावत असतात. जर का आपण इंडेक्स सोबतच चालता येऊ शकत असेल तर मग इंडेक्सला बीट करण्याचा प्रश्नच कशाला हवाय? म्हणूनच थेट इंडेक्स फंडच घेतलेला काय वाईट? सगळ्या फंडांची चढाओढ इंडेक्सला बीट करायची असते. इंडेक्स फंड घेतला तर बीट करण्याची चिंता उरत नाही. इंडेक्स फंड निवडण्याची 3 सोपी आणि मुख्य कारणं काय आहेत ती पाहूया. पहिलं कारण म्हणजे सर्वात कमी खर्च. इतर म्युच्युअल फंड मध्ये मॅनेजरची फी आणि एक्सपेन्स रेशो हा जास्त असतो, पण इंडेक्स फंड मध्ये मॅनेज करायला खूप काही बुद्धिमत्ता लागत नाही, कारण ते फक्त निफ्टी सारख्या इंडेक्सला कॉपी करतात. त्यामुळे त्यांना शेअर शोधायचे नसतात. इंडेक्स मध्ये जे शेअर्स आहेत त्यांना फक्त ते विकत घ्यायचे असतात आणि त्याप्रमाणेच इंडेक्सला फॉलो करायचं असतं. म्हणून यात एक्सपेन्स रेशो हा फार कमी असतो. हे तुमचे एक्सपेन्स रेशो मध्ये 1-2% चार्जेस वाचल्याने लांब पल्ल्यात तुमचे काही पैसे वाचतात. यात दुसरं मुख्य कारण म्हणजे डोकं लावण्याची जास्त गरज नाही. कोणता शेअर पडेल, कोणता वाढेल याची चिंता करायची गरज नाही, कारण इंडेक्स मध्ये फक्त चांगल्या आणि विजेत्या कंपन्याच राहतात. खास म्हणजे सरकार आणि स्टॉक एक्सचेंज इंडेक्स मधील कंपन्या कोणत्या असतील हे ठरवत असतात. त्यामुळे इनडायरेक्टली सरकार आणि स्टॉक एक्सचेंज हा तुमचा फंड मॅनेजर असतो. जी कंपनी खराब कामगिरी करते ते इंडेक्स मधून आपोआप बाहेर पडते. ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड मध्ये खूप सारे स्टॉक भरून ठेवलेले असतात, जवळजवळ 60 ते 100 पर्यंत. त्यामुळे इतके स्टॉक घेऊन त्यांना इंडेक्सला बीट करणं खूप कठीण जातं. अशानेच इंडेक्स फंड हा नक्कीच सोपा आणि उत्तम पर्याय आहे. याच्या पुढील तिसरं कारण म्हणजे मार्केटची ताकद. अनेक कंपन्या येतात जातात, पण मार्केट नेहमी अस्तित्वात राहील. इंडेक्स फंड पडण्याची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर इंडेक्स फंड पडण्यासाठी संपूर्ण मार्केट पडावं लागेल, आणि जर मार्केट संपूर्ण पडलं तर तो पूर्ण देश पडलेला असेल. त्यामुळे इंडेक्स फंडात गुंतवणूक करताना एक वेगळा आत्मविश्वास आपल्याला मिळतो. भारतात आज आपल्याकडे चांगले इंडेक्स फंड उपलब्ध आहेत, जसं की निफ्टी 50, ज्यामध्ये देशातील निफ्टीच्या टॉप 50 कंपन्या असतात, आणि सेन्सेक्स फंड, ज्याच्यामध्ये सेन्सेक्सच्या पहिल्या 30 कंपन्या असतात. त्यानंतर निफ्टी नेक्स्ट 50 सारखा सुद्धा इंडेक्स आपल्याला मिळतो, ज्यामध्ये निफ्टी 50च्या नंतरचे 50 कंपन्या या इंडेक्स मध्ये समाविष्ट असतात. या निफ्टी 50च्या पुढच्या 50 कंपन्या ह्या मिड कॅप कंपन्या म्हणून समजल्या जातात. त्यानंतर बँक निफ्टी सारखा इंडेक्स सुद्धा आपल्याला मिळतो, ज्यामध्ये बँकिंग क्षेत्रातीलच सर्वोच्च कंपन्या त्या इंडेक्स मध्ये असतात. मला तुम्हाला संक्षिप्त मध्ये जर सांगायचं झालं, जर तुम्हाला मार्केटचा अभ्यास करायला वेळ नसेल किंवा रिस्क घेताना भीती वाटत असेल तर वॉरेन बफे यांचा हा मार्ग तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. कमी खर्चात जास्त परतावा. तर मित्रांनो, आजच ठरवा, महागड्या फंडांच्या मागे धावायचं की मार्केटचा एक भाग बनून श्रीमंत व्हायचं. तुम्हाला कोणत्याही इंडेक्स फंडाबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे यालाच म्हणतात बाय राईट, जे माझ्या चॅनलची शीर्षक आहे. मी रोहित कापडी तुमची रजा घेतो. धन्यवाद.